आहो आता त्या उर्मिला बाईसाहेब जे काय बोलल्या ना ती तुम्ही राणीला सांगू नका बर का। एक तर तुमच्या पोटात काय राहत नाही, उगाच आपल्यामुळे यांच्या घरात भांडण नको। नाही नाही अगं तिला सांगाय मी काय खुळा आहे वय, पण आपण इथे राहिल्यामुळं राणीच्या संसाराला सुरुंग लागायचं। त्यामुळे मी काय म्हणतो संधी गावल्या गावल्या ना आपण निघू इथनं। काय हो बुवा, कुठं निघालात? बोला ना, काय झालं? तुम्ही पण ना बुवा, काय विचारते मी? घरी जायचं बोलत होतात ना, तेच असणार। काय हो बुवा तुम्ही आत्ताच आलात आणि लगेच निघायच्या गोष्टी करताय का? मी तिथं वस्तीत राहायला आल्यावरती तुम्हाला नाही का वाटत की मी तुमच्याजवळ जास्त वेळ राहावं? मग माझ्या पण आई बुवांनी माझ्याजवळ राहावं असं नसेल वाटत का मला? काय तुम्ही ना खरंच काय हा काय विचारते मी तुम्हाला? हा चला गोळ्या खाऊन घे बरं। जे घडायला नको ना तेच घडतंय। ती राणी मला या घरात नको असताना माझ्या डोक्याचा मनस्ताप आणखी वाढवायला इंद्रा तिच्या आई बापालाही घेऊन आलाय। आता त्यांनी स्वतःच त्यांची धुणी धुवायची ठरवले म्हटल्यावर मला मूग गिळून गप्पा बसावं लागतं। काय हो तुमच्या चेहऱ्यावर एवढं चैतन्य कसं? काय हो मालती, नाही खरं तर माझ्या चेहऱ्यावरचं चैतन्य बघून तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, पण तुमच्या मनात शंका कुशंका येत आहेत। मी काय म्हणतो माहिती आहे, तुमच्या या कपाळावरच्या आठ्या आहेत ना आणि मनातले दूषित विचार यांना ना कायमची सुट्टी देऊन टाका। असं मनमुराद हसून बघा। असं म्हणतात हसण्यामुळं आयुष्य वाढतं। रोज सकाळी उठून जर का मला घाणेरडी थोबाडं बघावी लागणार असतील तर काय करू मी माझं आयुष्य वाढवून? असं आहे मालती, माणसाला आयुष्य एकदाच मिळतं। आता ते रडत कुडत जगायचं, हसत आनंदात गाणी म्हणत जगायचं, हे आपलं आपण ठरवायचं। म्हणा 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 तुम्ही गाणी म्हणा, हसून खेळून वावरा, आणि ज्यांना घरात घेऊन आलायत म्हणून तुमचा चेहरा एवढा खुल्लाय ना त्यांना डोक्यावर घेऊन नाचा। राणी आणि तिचा आईबाप घरात आली आहेत म्हणून तुमचा एवढा चेहरा खुल्लाय ना? एकदम चूक। राणी आणि इंद्रानं तुमची तिच्या आई वडिलांची तब्येत जपावी, सांभाळता यावी म्हणून जो मार्ग निवडलाय ना तो मला आवडला, म्हणून मी खुश आहे। त्या मार्गाने तुम्हीही दुखावले गेले नाहीत। इंद्रानं त्याच्या बायकोच्या आई वडिलांना आपल्या इतकाच मान सन्मान दिलाय, हे बघून खरं तर माझं ऊर अभिमानानं भरून आलाय। त्यामुळे आपण सुद्धा तिच्या आई वडिलांची विचारपूस करू शकतो, त्यांना काय हवं नको ते बघू शकतो, तुम्हालाही जपता येईल। अच्छा, म्हणजे आता तुमच्यासाठी ते आधी आहेत आणि मी नंतर? म्हणजे आत्ताच म्हणालात ना तुम्ही, आधी त्यांना काय हवं नको ते बघता येईल, मग तुला जपता येईल। म्हणजे तुमच्यासाठी मी नंतरच। राणे अगं तू तिथे ती आपलं घर आहे, आपल्या तिघांचंच घर आहे, पण इथं सगळी तुझी माणसं आहेत, त्यांच्याबरोबर राहायला लय कस तरी वाटतंय बघ। आणि अगं तसं बी लेकीच्या सासरी असं लेकीच्या आई बापांना राहायचं नसतं, लोक शेण घालतात तोंडात आमच्या। हो का? जी लोक शेण घालतात तोंडात त्यांचे पण हात बरबटतातच ना बुवा? राणे अगं हसण्यावारी घेऊ नकोस बाय। हे बघ
जावे बापूंच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून आम्ही इथं आलोय खरं, पण मन लागणं झालंय ग इथं. आणि इथं कशाला बी हात लावायची बी भीती वाटते ग. उगा अंगावर माझं आल्यागत वाटतंय राणे. राणे, अगं लेकीच्या सासरी राहायचं म्हणजे ना प्रत्येक आई बापाला लय विचार पडतो बघ. का विचार पडतो बुवा? हे बघा, तुम्ही मुलीच्या सासरी नाही तिच्या घरी राहायला आलायत. हे बघा, आय नो तुम्हाला थोडं ऑकवर्ड होणार आहे, पण तुम्ही असं एकदम मनमोकळेपणाने राहा. सगळ्यांशी बोला. या घरातल्या माणसांना सगळ्यांना आपलंसं समजून राहिलात ना तर तुमचं मन रमेल. आणि सगळ्यात आधी लोक काय म्हणतील हा विचार बाजूला सारा. तुम्हाला अर्थाचा अनर्थ करणं उत्तम जमतं, हे असं काही माझ्या मनातही नव्हतं. उलट हेच असतं तुमच्या मनात. माझ्या माहेरच्यांची कधी एवढी काळजी केलीत का हो तुम्ही? सांगा ना. माझ्या माहेरच्यांसाठी तुम्हाला एवढं करताना मी कधीच बघितलं नाहीये. मग यांच्यासाठी एवढं प्रेम का होतू जात आहे तुमचं? कसं आहे मला ती, तुमच्या माहेरची परिस्थिती उत्तम होती. अच्छा, 1% जरी राणीच्या घरची परिस्थिती उत्तम असती ना, मी नसतं लक्ष घातलं. शिवाय बुवा माझ्या किती जवळचे आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यांच्याकरता मी एवढं करूच शकतो. आणि कदाचित हाच विचार इंद्रानेही केला असेल, म्हणून त्याच्या निर्णयाचं मला कौतुक वाटतं. खरं तर नाती गोती काम या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं जपणं मला कधीच जमलं नाही, पण इंद्रानं ते करून दाखवलं. त्याच्या स्वभावात झालेला चांगला बदल मला भावला, म्हणून त्याचं मला कौतुक वाटतं. खरं तर हे सगळं तुमच्या संस्काराचं फळ आहे, त्यामुळे तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस इंद्राने जे करून दाखवले ना तर तुम्हालाही कौतुक वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, जमलं तर राणीच्या आई वडिलांची प्रेमानं आपुलकीनं बोला, वागा त्यांच्याशी तसं. तुमच्या हातानं त्यांना चांगलं चुंगलं खाऊ घाला, त्यांनाही बरं वाटेल, तुम्हालाही आनंद होईल. बघा, जमलं तर तुम्ही आराम करा आणि वेळच्या वेळी औषध घ्या. इंद्राचं वागणं अजिबात आवडत नाहीये आणि यांना त्याचं कौतुक वाटतंय. आता असं झालंय ना, त्या बुवा आणि सुरेखाला लाथ मारून या घरात आकलून द्यावं. पण इंद्राने माझ्या पायात बेड्या टाकल्यात ना, जखडून ठेवलंय त्यांनी मला. अहो, त्या हुकमाच्या राणीच्या आई बापाची विचारपूस करावी, त्यांची काळजी घ्यावी असं वाटतंय ना तुम्हाला? आता बघाच तुम्ही मी त्यांची कशी काळजी घेते ते. तुम्ही आम्हाला असं परक समजून इथे नका राहू. मला नाही आवडणार ते. आणि मला एक सांगा, मी वस्तीत राहू शकलो ना, तुम्ही इथे का नाही राहू शकणार आहात? आणि तसंही तुम्ही आबासाहेब महाडिकांच्या घरात राहताय. म्हणजे त्यांना जर हे कळलं ना की तुम्ही अचानक निघून गेलात तर त्यांना काय वाटेल? आबांना तर हेच वाटेल ना की तुम्ही आम्हाला परक समजता. आणि आबांना जर वाईट वाटलं तर ते चालणार आहे का तुम्हाला? तसं नाही हो. अहो, तुमची भावना चांगली, पण आम्हालाच इथं राहायला लय जड जाते. अहो, नाही झेपतो. अहो, एवढ्या मोठ्या घरात राहायची सवय नाही ना. सवय हळूहळू होते का नाही? आता मी पण लहानपणापासून वस्तीत राहिले. इकडं आल्यावरती मला पण जरा वेळच लागला सगळी सवय लावून घ्यायला. तुम्हाला पण सवय लागल, थोडा वेळ लागल. हा, आणि मला सांगा, तुम्हाला इथं का आणले? आम्हाला तुम्हा दोघांची आणि मालती मॅडमची काळजी घेता यावी म्हणून आणले का नाही? आता तुमची सेवा करण्याचा हक्क हिरावून घेणार आहे का तुम्ही आमच्याकडून? अगं, पण काय चाललंय तुमचं? तुम्ही अजूनही ऐकत नाही आहात. राणी, एक काम कर, आपल्या बॅग्स पॅक कर आणि यांच्याही बॅग्स पॅक कर. आपण आता इथून पुढे वस्तीतच राहायला जाऊ. पुढे जे काय होईल ते बघितलं जाईल. हा, मग चालतंय की सर. हो, नको नको, तुम्ही तसं करू नका. जावई बापू, तुमच्या आईसाठी तुम्ही इथंच राहायला पाहिजे की.
मग तुम्ही माझ्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी इथे राहायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही म्हणा की. एक्झॅक्टली, करेक्ट ओळखलात तुम्ही. मी ऐकणार नाहीये. तुम्ही इथे बिनधास्त राहा. काही लागलं हक्काने मागा. राणी, मेक शुअर यांना अनकम्फर्टेबल नाही फील होणार. आणि यांनी इथे राहण्याचा आग्रह केला पाहिजे असं काहीतरी कर. ठीक आहे, चला येतो मी. हे असं आहे माझं. मी ज्या कामासाठी आलो होतो ते विसरूनच गेलो. मी माझ्या आईच्या टॅबलेट्स आणायला चाललोय. आई आणि बुवांच्याही काही औषधं संपली असते तर मला प्रिस्क्रिप्शन देऊन ठेव, मी घेऊन येईन येताना. हो सर, नको. मी आणते यांच्या गोळ्या. तू का आणशील? मी चाललोय ना घ्यायला, मी घेऊन येईन. मला प्रिस्क्रिप्शन दे. अरे देवा, आता आमच्या औषध गोळ्यांचा खर्च पण यांच्या डोक्यावर येतोय. अहो सर, पण अगं दे म्हटलं ना, चल दे पटकन. बरं ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला येऊ मी. खांब वाजवायची चांगली संधी होती. त्या इंद्राला संपायचं होतं पण तेवढंही जमलं नाही. किती फोन केले घोरच झोपला होताच. मग काय करणार, आम्ही तुमचीच ऑर्डर पाळत बसलो होतो. तुम्ही सांगितलं होतं इंद्रा झोपल्यानंतर गेम वाजा म्हणून, पण ते तिघं पत्ते खेळत बसले. आम्ही त्यांची जाण्याची वाट बघत बसलो. काय चुकलं आमचं? ए, सांभाळून बोलायचं, लायकीत राहायचं स्वतःच्या. हो साहेब, लायक्यू जाऊ नका. एवढाच माज दाखवायचं असेल ना तर दिलेलं काम चोख करून दाखवायचं. नाही, माझंच चुकलं. तुमच्यासारख्या 1.5 दमडीच्या माणसावर काम सोपवलं. ए, बाद झालं, लय ऐकून घेतलं बरं का. आपल्याला काम दिलं आणि काम वाजलं नाही असं कधीच झालं नाही. आम्ही तुमचीच ऑर्डर पाळत बसलो म्हणून काम राहिलं. कारण देऊ नकोस. कामाची जबाबदारी घेतली होती ना, मग ते पार पाडून दाखवायचं. आणि अरे तुरे करतोस तू मला. स्वतःची पायरी ओळखून वागायचा. ज्या पायरी उभा आहेस ना त्या पायरीकडे उभा जाईल बरं का. आता एक शब्द जरी वाकडा बोललास ना तर तुझी सुपारी माझी मलाच देईन आणि तुझा उभ्या उभ्या गेम वाजवीन. वाजवू का? बस झालं तुझं. तू निघ, तू निघ. थांबू नकोस, निघ. चल निघ म्हणालो ना. का टरकली का तुझी? टरकून जर यायचं, आम्हाला भिडायचं नाही. आमच्याशी जो भिडतो ना त्याला आम्ही जागेवर तोडतो, कळलं का? एक तर दिलेलं काम चोख करत नाही, त्यात मला माज दाखवतो. हिंमत कशी झाली तुझी? 3rd क्लास माझा डिसरिस्पेक्ट करतो. आता बघ काय करायचं. जावाय बापू आणि राणी दोघं बी काय ऐकायला तयार नाहीत. हट्टालाच पेटले ते जणू. नाहीतर काय. अगं ते एवढं आपुलकीने इथं राहायला सांगतात तर त्यांचं मन पण मोडवत नाही बघ. आणि तर लय दिवस राहायचं म्हणलं तर आपल्याला पण नाही झेपणार बघ. त्यात उर्मिला बाईसाहेब आणि मालती बाईसाहेब त्या दोघींना पण आवडलं नाही बघ आपण झालं. तीच तर. आणि हे सगळं जावे बापूंना सांगता बी येणार नाही आपल्याला. आता जावे बापूंनी इथं राहण्याशिवाय दुसरा काय पर्याय बी सोडला नाही आपल्या समोर. ऐक बाईसाहेब, तुम्ही तुम्ही कशाला उठताय? लागलं का हो तुम्हाला? अरे 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 अरे, काय हे ना, तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता ना, आयुष्यात उभे राहू शकता ना, आत्ता उभे राहू शकता. काय झालं? खूप त्रास होतोय का तुम्हाला? नक्की तुमचा प्रॉब्लेम काय हो? नाही म्हणजे इथे राहता येत नाहीये हा प्रॉब्लेम आहे का तुमचा? हा, बरोबर आहे, हाच प्रॉब्लेम असेल. काय तुमच्यासारख्या माणसांना एवढ्या मोठ्या घरात राहायची सवय नसते ना. चालायचंच. 10 बाय 10च्या घरात अंग अकसून झोपणाऱ्यांना अचानक पसरून झोपायला मिळालं तर थोडं जड जातच ना. बरोबर आहे.
ही आमची मऊ गादी पण तुम्हाला रुतत असेल ना? नाही नाही, खरं तर आमच्या गादीला तुम्ही रुतत असाल. पण काळजी करू नका, आता मी आले ना, आता मी तुमच्या सगळ्या अडचणी सोडवते. इथे राहून सुद्धा तुम्हाला झोपडीत राहिल्यासारखं वाटायला हवं ना तुमच्या. काय महालात राहिलात म्हणून तुम्ही स्वतःची जागा विसरता कामा नये, हो की नाही? एकच मिनिट. हा दिनू, ए दिनू, ये इकडे. हा बाईसाहेब. दरवाजा. एक काम कर, ही बेडशीट काढ. काय सांगितलेलं ऐकायला आलं नाही का? बेडशीट काढ. हो 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 बाईसाहेब. जरा उठता का? ते काय तुम्ही उठला नाही तर त्याला बेडशीट काढता यायची नाही ना? ओय उठ उठ. आई ग. काय उठवत नाहीये? थांबा, मी मदत करते ना. आई ग. सुरके. आई ग. ही बघा, ही झाली तुमची झोपायची व्यवस्था. आता इथे आरामात झोपा. आता तुम्ही म्हणाल मी फॅन का बरं बंद केला? तुम्हाला मी खूप वाईट बाई वाटत असेल ना? अहो पण वाईट नाहीये, तुमच्याच सवयीप्रमाणे करते ना मी. मला सांगा बरं, आता तुमच्या चाळीमध्ये सारखे लाईट असतात का? नाही ना. तर मी सारखा पंखा चालू ठेवणं तुम्हाला परवडणार नाही. बरं, बिलं किती येतात? झेपणार आहेत का तुम्हाला ते बिलं? म्हणून पंखा बंद केला. तुम्ही ना इथल्या सवयी लावून घेऊ नका, नाहीतर ते तुम्हालाही अवघड जाईल आणि आम्हालाही त्रासदायक होईल. त्यामुळे हा पंखा यापुढे बंदच राहील. हे असं करतोस तू दिनू. अरे बेडशीट काढली, उषा कोण काढणार? तुम्हाला उशांची काहीच गरज नाहीये ना. तुम्ही थोडीच तुमच्या घरी उषा वापरत असाल. उषा नकोच. द्या द्या, उशी द्या ती. द्या. हे घे बाबा, हे सगळं घेऊन जा. आता आरामात तुम्ही तुमच्या हाताची उशी करा आणि झोपून जा. काय? हीच जागा आहे तुमची. काय मग, कशी वाटली तुम्हाला माझी व्यवस्था? आज तुम्हाला अगदी तुमच्या वस्तीत झोपल्यासारखं वाटेल नाही? अरे देवा, काय हे? आता हे टिश्यू कशाला ठेवलेत तिथे? टिश्यू तर काय तुम्ही तुमच्या बाप जन्मातही बघितले नसतील. तुम्हाला काय काम आहे त्या टिश्यूचं, हो की नाही? नकोच ते इथे. चला, तुम्ही आराम करा. इथे खाली झोपा. आमची गादी खराब होता कामा नये. शांत झोपा, पण निवांत राहू नका. येते. अहो अहो, तुम्हाला लय लागलं नाही ना? तुम्ही तुम्ही इथं वर या बसायला. तेव्हा मी उठवते. ऐका ऐका. अरे देवा, सुरके. लय जोरात पाठीत कळ गेली माझ्या. ऐका मेले ग. अरे देवा, अरे कुठल्या जन्माचा बदला घेतोय? ऐका
अगं लेकीसाठी एवढं सहन करावंच लागेल आपल्याला. ए सुरके डबकाड पाणी देतो तुला. याच्यात पाणी नाही. मी पाणी घेऊन येतो. इंद्रा, राणी राणी मी इंद्राच्या समोर असताना त्याने आधी त्या भिकारडीचं नाव घेतलं. आल्या आल्या इंद्राच्या तोंडून पहिला शब्द आई निघायचा. आता त्या राणीच्या नावाचा उदो उदो चाललाय. आई बघताय ना, तुम्ही इंदिरा भाऊजींना आता दिसतच नाही आहात की काय? सरळ त्यांनी राणीला आवाज दिला. हो सर, बोला ना. हे बघ, या मेडिसिन आहेत आईंच्या आणि हे बुवांचं बँडेज. ओके, आणि यातच काही फ्रुट्स आहेत, त्याचा आईला ज्यूस बनवून दे. बापरे, हे सगळं किती भयानक चाललंय आई. सगळ्यात आधी सगळे इंदिरा भाऊजी या राणीच्या आईबापाचं करतायत आणि नंतर तुमचा विचार करतायत. तुमच्यासाठी आणलं तर काय आणलं? फ्रुट्स. इंद्रा, चहा घेशील ना रे? हो काकी, चहा चालेल. अरे हा, चहावरून आठवलं, त्यात काही टॅबलेट्स आहेत, त्या तुझ्या आईला चहामध्ये टाकून दे, सो दॅट त्यांची शुगर पण नॉर्मल राहील आणि त्यांना चहा पण बेसावं लागणार नाही. सराव तुम्हाला लक्षात राहिलं? हो, मग डॉक्टर म्हणाले होते ना, शुगर नॉर्मल झाल्याशिवाय ऑपरेशन नाही करू शकणार आपण. सो आठवलं. काय रे इंद्रा, हं? इथे तुझी जन्मदाती आई सुद्धा बसली आहे. तिलाही बरं वाटत नाहीये, पण तुला स्वतःच्या आईची काळजी असं काही दिसत नाहीये मला. आई, असं काही नाहीये ग, मी तुझ्याकडेच येणार होतो आता. बरं मला सांग, तब्येत कशी आहे आता तुझी? डॉक्टरकडे जाऊन आलीस का तू? आले बाबा डॉक्टरकडे जाऊ. माझं मलाच जावं लागलं. आता माझी काळजी कोण घेणार आहे, नाही का? अरे वा, हुकुमाची राणी आज आमची सेवा करते. काय नशीब आहे आमचं. राणी, अगं मी मस्करी करत होतो. काय झालं तुला? हे बघ, मी सिरियसली मस्करी करत होतो. अगं रागवू नकोस ना प्लीज. काय झालंय नक्की? म्हणजे मला कळत नाहीये, तू का रडतेस? म्हणजे सॅड झालीस म्हणून रडतेस की इमोशनल आहेस म्हणून रडतेस? तू मला सांग ना. हॅलो राणी, हे बघ, आय एम रिअली सॉरी. मी परत अशी मस्करी करणारच नाही. हा, मी नाही करणार मस्करी. आय एम सॉरी. प्लीज रडू नकोस, प्लीज. नाही सर, तुम्ही सॉरी नका म्हणू. तुमचं काही चुकलं नाही. हे एवढं सगळं जे करताय ना, ते बघून मला भरून आलं. एक मिनिट होल्ड कर. इथे बस. हे बघ, डीप ब्रीथ कर, शांत हो आणि मग मला सांग काय झालंय ना. तुम्ही माझ्या आई बुवांसाठी जे करताय ना, ती खूप मोठी गोष्ट आहे. हो, त्यांना आता असं वाटत असेल की त्यांचाच मुलगा त्यांना हक्काने बोलतोय, त्यांची काळजी घेतोय.
त्यांच्याकडे लक्ष देता यावं, त्यांची काळजी घेता यावी म्हणून तुम्ही त्यांना इथं घेऊन आलात. अहो, तुम्ही त्यांच्या औषध पाण्याचं पण सगळं बघताय. माझ्या आईला शुगरचा त्रास आहे, पण तिला काय होऊ नये म्हणून तुम्ही तिची पण काळजी घेताय. अहो, हे असं एवढं सगळं कोण करतं कोणासाठी? आणि एक मिनिट होल्ड कर. मला सांग, माझे कोणी नाही आहेत का ते? सर, कोण आहेत ते तुमचे? कोण आहेत ते माझे म्हणजे? अरे माझे म्हणजे माझ्या फ्रेंडचे आई वडील आहेत ते. आणि फ्रेंडशिप मध्ये मी एवढं करूच शकतो, तुला सांगितलं ना मी ऑलरेडी. सर हो, आणि तुम्ही करताय हे एवढं सगळं, पण सर खरं तर नाही करत कोणी हे असं. मी खरं सांगू का, मला खूप भारी वाटतंय. कारण मी कधी विचार सुद्धा केला नव्हता की आपली मैत्री होईल. म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं की तुम्ही माझ्यासाठी, माझ्या आई बुवांसाठी हे असं एवढं कराल. इमॅजिन तर मी सुद्धा नव्हतं केलं की मी कधी कोणासाठी एवढं करेन. आपल्या मैत्रीचं नातं इतकं घट्ट होत चाललंय ना की आपोआप होतंय माझ्याकडनं हे सगळं. मी ठरवून काहीच करत नाहीये अगं. म्हणजे मला ना कळत नाहीये की मी फ्रेंडशिप मध्ये एवढं सगळं का करतो. आपल्या फ्रेंडशिप मध्ये काही गोष्टी फिगर आउटच करता येत नाहीत मला. म्हणजे आपल्या मैत्रीचं नातं नेमकं आपल्या मैत्रीचं नातं काय सर?